कन्या राशीच्या सर्व जातकांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. जर तुमची किंवा तुमच्या घरातील कोणाची रास कन्या असेल तर आजचा हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता पूर्ण पहा. कारण येत्या 5 ऑगस्ट पासून तुमच्या आयुष्यात एक असा भयंकर वादळ येणार आहे ज्याची कल्पना तुम्ही केली नसेल. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. 5 ऑगस्ट ही तारीख तुमच्या आयुष्यात एक भयंकर वळण घेऊन येत आहे. एक कपटी आणि एक विषारी स्त्रीची वाईट नजर थेट तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबावर, तुमच्या कष्टाच्या पैशावर पडली आहे. ही बाई तुमच्या घरातील सुख, शांती, समृद्धी आणि आनंद गिळायला टपली आहे. गेल्या काही वर्षापासून ही स्त्री तुमच्या पाठीमागं असं काही भयंकर कट रचते ज्याचा खुलासा आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुमच्या लक्षात आलं आहे का? गेल्या काही महिन्यापासून तुमचं बनत आलेलं काम अचानक बिघडतं, अचानक घरात भांडण तांडण वाढतं, पैसा हातात टिकत नाही. ही कोणतीही साधी गोष्ट नाही मंडळी, हा त्या विषारी स्त्रीचा भयंकर प्रभाव आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ती विषारी स्त्री नेमकी कोण आहे. तुमचे नातेवाईक, शेजारी, जवळची मैत्रीण. 5 ऑगस्टला नक्की काय घडणार आहे, तिने तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कोणतं भयंकर कट रचला आहे आणि यातून वाचवण्यासाठी गुरुजींनी सांगितलेले 5 भयंकर शक्तिशाली महाउपाय. चला तर मंडळी, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहू. कारण शेवटच्या 10 मिनिटात मी त्या स्त्रीचं नाव आणि ओळख पटवण्याची अशी एक गुप्त खूण सांगणार आहे जी ऐकून तुमची पाय जमिनीवरून सरकतील. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त लिहिला अजिबात विसरू नका. मंडळी, 5 ऑगस्टला नक्की असं काय घडणार आहे ज्यामुळे संपूर्ण कन्या रास हादरून जाणार आहे, हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला ग्रहाची ती भयंकर आणि धोकादायक हालचाल समजून घ्यावी लागेल. ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह मानला जातो. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे कन्या राशीचे लोक अत्यंत साधे, मन मायाळू, कष्टाळू आणि प्रामाणिक असतात. तुम्ही कोणाचंही वाईट चिंतत नाही, उलट कोणी अडचणीत असेल तर स्वतःचं नुकसान करूनही त्याला मदत करायला धावता. पण मंडळी, हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी बनली आहे. तुमच्या या चांगुलपणाचा आणि भोळेपणाचा फायदा ती विषारी स्त्री उचलत आहे. येत्या 5 ऑगस्ट रोजी आकाशात ग्रहाची अशी एक दुर्मिळ आणि भयंकर युती चालू आहे जी कन्या राशीसाठी अत्यंत अशुभ संकेत देत आहे. या दिवशी बुध ग्रहाची शनी आणि राहूची भयंकर विक्र दृष्टी पडत आहे. शास्त्र सांगत आहे जेव्हा जेव्हा कन्या राशीचा बुध ग्रहावर अशी पीडित दृष्टी पडते तेव्हा तेव्हा गुप्त शत्रू आणि दृष्ट दोष अचानक सक्रिय होतात. या ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला आजूबाजूला असलेल्या नकारात्मक आणि जळक्या लोकांची ताकद दुप्पट होते आणि या संधीचा फायदा घेऊन ती कपटी स्त्री 5 ऑगस्टला तिचा कट कारस्थानाचा पुढचा टप्पा पार पाडणार आहे. मला एक सांगा, गेल्या काही दिवसापासून किंवा महिन्यापासून तुमच्या आयुष्यातील खालीलपैकी कोणती घडत आहे का? अगदी मनापासून स्वतःला विचारा. तुम्ही रात्रंदिवस मेहनत करता, पण कष्टाने कमवलेला पैसा अचानक कुठल्या न कुठल्या मार्गाने पाणी झाल्यासारखा वाहून जातो. घरात पैसा टिकतच नाही. घरात विनाकारण क्षुल्लक कारणावरून टोकाचे वाद, भांडण तांडण सुरू होतं. घरातला आनंद आणि शांतता अचानक गायब होतो. घरातील एखादा सदस्य वारंवार आजारी पडतो आणि डॉक्टरांच्या औषधाचा काहीच फरक पडत नाही. तुम्हाला रात्रीची अचानक दचकून जाग येते, वाईट भयंकर स्वप्ने पडतात किंवा सतत डोक्यावर काहीतरी मोठा ताण असल्यासारखं वाटतं. जर या 4 पैकी 2 लक्षणं जरी तुमच्या घरात दिसत असेल तर वेळीच सावध व्हा. हा कोणताही योगायोग नाही, हा त्या विषारी स्त्रीचं तुमच्यावर टाकलेलं दृष्टिदोषाचं, वाईट नजरेचं थेट प्रभाव आहे. ग्रहाची स्थिती 5 ऑगस्टला अजून भयंकर होणार आहे, ज्यामुळे हा प्रभाव तुमच्या कुटुंबावर अजून जास्त गडद होऊ शकतो. आणि ही स्त्री कोण आहे, तुमच्या घरात कशी प्रवेश करते आणि ती तुमच्या कोणत्या गोष्टीवर नजर ठेवून आहे, हे आपण पुढच्या भागात सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका, कारण पुढचा भाग तुमच्या पायाखालची जमीन सरकवणारा ठरेल. मंडळी, व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल, लाईक करून सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. ती विषारी कोण आहे बाई? कन्या राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि भयानक टप्प्यावर आलो आहोत. ज्या प्रश्नाचे उत्तर
शोधण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. तोच प्रश्न आता उपस्थित होतो, शेवट ती विषारी स्त्री नक्की कोण आहे? सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यात फिट बसवून घ्या की ही स्त्री तुमच्यापासून 100 किलोमीटर दूर राहणारी कोणी अनोळखी व्यक्ती नाही. ही स्त्री तुमच्या अत्यंत जवळची आहे. ही ती स्त्री आहे जी तुमच्या घरी हक्काने येते, तुमच्यासोबत एकाच टेबलावर बसून चहा पाणी पीत तुमच्या सुखदुःखाच्या गप्पा मारते, तुमच्या पाठीवर मायेचा हात फिरवते आणि पाठीमागे तुमच्याच आयुष्याचा कोळसा करायला टपली आहे. वारंवार पाहता ही स्त्री तुमच्याशी इतकी गोड बोलते की तुम्हाला तिच्यावर कधी संशय येणार नाही. पण तिच्या मनात तुमच्याबद्दल इतका विषारी, जळफाट आणि राग आहे हे माहीत आहे का तुम्हाला? कारण तुमच्या घरातील 3 गोष्टी तिला अजिबात सहन होत नाही. तुमची प्रगती आणि यश. जेव्हा जेव्हा तुमच्या घरात 1 रुपया वाढतो किंवा तुमच्या कामात यश मिळतं तेव्हा या स्त्रीच्या पोटात भयंकर दुखायचं कळ उठते. तुमचा आनंद आणि हसू, तुमच्या घरातील माणसांनी एकत्र असणं, आनंद साजरा करणं स्त्रीला तिच्या डोळ्यात पाहवत नाही. तुमच्या घरात सर्व एक कुटुंब असतं, सर्व हसून खिळून राहतात हे त्यांना बघवत नाही. तुमचं नातं तुमच्या नवऱ्याशी, बायकोशी किंवा मुलांशी असलेले तुमचे प्रेमळ संबंध असे तोडता येतात, पण यात 24 तास कट कारस्थान रचत असते. आता मी तुम्हाला त्या कपटी स्त्रीची 5 गुप्त लक्षणं सांगणार आहे. ही लक्षणं ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर एक ठराविक स्त्रीचा चेहरा नक्कीच येईल. लक्ष देऊन ऐका. मंडळी, जेव्हा जेव्हा ही स्त्री तुमच्या घरात पाऊल ठेवते त्याच्या पुढच्या 2 ते 3 तासात तुमच्या घरातील काहीतरी नको ते घडते. कोणाचे तरी अचानक भांडण होते, कोणीतरी कोणावर हाणमार करतो, लूटमार करतं, एखादी वस्तू फुटणे किंवा एखादं नुकसान होणे, मोठं विघ्न येणे. ही स्त्री तुमच्या तोंडावर तुमची आणि तुमच्या मुलांची, आजूबाजूची स्तुती करेल. तुमची मुलं किती हुशार आहे, तुमचा संसार कसा सुखाचा आहे, पण तुम्ही पाठ फिरवली की इतर लोकांकडे तुमचीच भयंकर बदनामी करेल. जेव्हा तुमच्या घरात एखादी नवीन वस्तू येते, गाडी, दागिने, नवीन कपडे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू, तेव्हा त्या स्त्रीचे डोळे उघडून पहा. तिच्या चेहऱ्यावर खोटा आनंद आणि नजरेतील जळफाट तुम्हाला स्पष्ट दिसेल. ही स्त्री नेहमी तुमच्या घरात प्रयत्न करते की तुमच्या बँकेत किती पैसे आहे, तुमचा व्यवसाय कसा आहे, घरात कोणाच्याशी पटत नाही, या गुप्त गोष्टी जाणून घेण्यासाठी ती सतत खोदून खोदून प्रश्न विचारते. तुमच्या घरात जेव्हा जेव्हा एखादी आनंदाची बातमी येते, शुभ कार्य ठरतं, लग्न ठरतं, वाढदिवस होतो, ती बातमी ऐकताच या स्त्रीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो आणि ती पटकन काहीतरी नकारात्मक बोलून जाते. कन्या राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, भावांनो आणि बहिणींनो, तुमचे मूळ नक्षत्र बुध ग्रह स्थिती सांगते की तुम्ही या स्त्रीवर अंधाळा विश्वास ठेवून तुमच्या घरातील प्रत्येक गुप्त गोष्ट तिला सांगू नका. तुम्हाला वाटतं की ती तुमची हितचिंतक आहे, पण ती तुमच्या प्रत्येक गुप्तचा वापर 5 ऑगस्टच्या दिवशी तुमच्या विरुद्ध शास्त्रासारखा करणार आहे. तिने रचलेला हा 5 ऑगस्टचा हा भयंकर कट आणि या दिवशी तुमच्यावर कोणता मोठा वार होणार आहे हे तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे. सावध राहा आणि पुढचा भाग अजिबात मिस करू नका. कन्या राशीच्या माझ्या भावा आणि बहिणींनो, आता आपण या पूर्ण महाव्हिडिओच्या सर्वात धोकादायक आणि भयंकर मोडावर येऊन पोहोचलो आहोत. आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं की 5 ऑगस्टची ग्रहाची स्थिती किती घातक आहे आणि ती विषारी स्त्री कोण आहे. ती आता तुम्ही जो खुलासा करणार आहे तो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन निसटेल. 5 ऑगस्टला नक्की काय घडणार आहे आणि या विषारी स्त्रीचा तुमच्या विरुद्ध कोणता भयंकर कट रचला आहे. 5 ऑगस्ट केवळ एक तारीख नाही, तर या विषारी स्त्रीच्या वर्षानुवर्षीच्या जळफाटाचा आणि रचलेल्या कटकारस्थानाचा ठरणार आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून ती स्त्री तुमच्या घरात कमजोर काड्या शोधत आहे. तुमच्या घरातील कोणती व्यक्ती कोणाशी भांडते, तुमच्या व्यवसायात किती, नोकरीत कुठली अडचण येते, तुम्हाला कोणाकडून पैसे घेतले किंवा दिले, या सगळ्या गुप्त गोष्टी तिने एका कागदावर टिपून ठेवल्यासारखे तिच्या डोक्यात साठवून ठेवले आहे. आणि येत्या 5 ऑगस्टला जेव्हा बुध ग्रहावर शनी आणि राहूची भयंकर दृष्टी पडते तेव्हा ती गुपिताचा वापर तुमच्यावरच एक भयंकर वार करण्यासाठी करणार आहे. पहिला भयंकर धोका, सामाजिक बदनामी आणि विश्वासघात. 5 ऑगस्टच्या आसपास ती स्त्री तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीबद्दल समाजात किंवा जवळच्या नातेवाईकांमध्ये भयंकर चुकीची अफवा पसरवणार आहे. तुम्ही तुमच्याकडून गोड बोलून ऐकलेले गुप्त गोष्टीचा गैरवापर करून ती तुमचा असा चेहरा लोकांसमोर मांडणार आहे
त्यामुळे लोकांनी तुमच्यावर विश्वास उडेल. तुम्ही ज्या व्यक्तीला तुमचा सर्वात जवळचा मित्र किंवा मार्गदर्शन मानलं आहे त्यासमोर ती तुमची भयंकर कानभरणी करणार आहे. दुसरा भयंकर धोका, जर तुम्ही 5 ऑगस्टला आसपास कुठंही गुंतवणूक करणार असाल, कोणाला उसने पैसे देणार असाल किंवा नवीन काम सुरू करणार असाल तर थांबून जा. ही विषारी स्त्री तुमच्या आर्थिक व्यवहारात अशी आहे की ज्यामुळे तुमचे लाखो रुपयाचे नुकसान होऊ शकते. तुम्ही कष्टाने जमा केलेला पैसा एखाद्या भल्याच ठिकाणी अडकेल किंवा अचानक असा एक मोठा खर्च समोर येईल ज्यामुळे तुमचं बँक अकाउंट खाली होईल. या स्त्रीचा सर्वात मोठा डाव म्हणजे तुमच्या घरातील नवरा बायकोच्या नात्यात किंवा बाप लेकीच्या नात्यात अशी भिंत उभा करणं जी सहजासहजी तुटणार नाही. 5 ऑगस्टच्या दिवशी ती घरातील एखाद्या व्यक्तीच्या कानात असं काही विषारी शब्द टाकेल ज्यामुळे घरात एका क्षणात महाभारत घडेल. हसत खेळत घर एका रात्री चिंतेच्या आणि वादाच्या जाळ्यात अडकेल. कन्या राशीच्या माझ्या मंडळींनो, जातकांनो, बहिणींनो, भावांनो, जर तुम्हाला या 5 ऑगस्टच्या भयंकर संकटातून आणि विषारी स्त्रीच्या जाळ्यातून सहमता बाहेर पडायचे असेल तर आज आता या क्षणी हे 3 नियम स्वतःला लागू करा. 5 ऑगस्टला तुमच्या घरातील बँक बॅलन्स, तुमच्या मुलांचे प्लॅन्स किंवा कामाची गुप्त गोष्ट या स्त्रीसमोर किंवा कोणत्याही संशयी व्यक्तीसमोर अजिबात बोलू नका. 5 ऑगस्ट उलटून जाईपर्यंत कोणालाही मोठी रक्कम उसनेवारी म्हणून देऊ नका आणि कोणाच्याही सांगण्यावरून आर्थिक निर्णय घेऊ नका. जर 5 ऑगस्टच्या आसपास ही स्त्री अचानक तुमच्याशी खूपच गोड बोलू लागली किंवा घरात मदत करायला धावू लागली तर समजून जा, डाळ शिजते. तिच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवा. पण मंडळी, घाबरू नका. शत्रू कितीही कपटी असला तरी देवाचा न्याय आणि शास्त्रातील महाउपाय त्याच्या प्रत्येक कटाला उधळून लावू शकतं. या विषारी स्त्री आणि काळी नजर तुमच्या घरावर आणि पडद्यामागे असेल तर 5 ऑगस्ट हा महाभयंकर प्रभाव कायमचा संपवण्यासाठी 5 शक्तिशाली महाउपाय करायचे. त्यातील तुम्ही कोणताही एक उपाय करू शकता. हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. उपाय अगदी सोपे आहेत पण त्याचा प्रभाव 100% भयंकर आहे. चला तर मग वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. कन्या राशीच्या माझ्या बंधू आणि भावांनो, आता मनातील सर्व भीती काढून टाका. कारण आपल्या मनात, धर्मात आणि शास्त्रामध्ये प्रत्येक संकटावर तोडगा दिलेला आहे. शत्रू कितीही कपटी असो, त्याची वाईट नजर कितीही विषारी असो, तुमच्या पाठीशी ईश्वर शक्ती आणि शास्त्रीय सिद्ध उपाय असतील. त्या विषारी स्त्रीचा एकही कट यशस्वी होणार नाही. येत्या 5 ऑगस्ट पूर्वी आणि 5 ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला कोणते 5 भयंकर शक्तिशाली महाउपाय करायचे आहे हे अगदी बारकाईने समजून घ्या. लिंबू आणि लवंगाचा वाईट नजर विनाश तोडगा. त्या लिंबूवर काळ्या शाईने, पेनाने किंवा काळजाने शत्रूचे नाव नसल्यास फक्त गुप्त शत्रू किंवा वाईट नजर लिहा. त्या लिंबूमध्ये 4 अखंड लवंगा टोचा. हे लिंबू तुमच्या हातावर ठेवून तुमच्या संपूर्ण घरावर आणि घरातील प्रत्येक सदस्यावर 7 वेळा उतरा. हे लिंबू घराबाहेर नेऊन एखाद्या निर्जल जागी टाका किंवा ते जाळून टाका. मागे वळून अजिबात पाहू नका. त्या विषारी स्त्री तुमच्यावर टाकलेले सर्व वाईट नजर एका क्षणात भस्म होईल. कापूर आणि भीमसेन. कापूर आणि लवंग. 5 ऑगस्टला सलग 7 दिवस तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे. रोज सकाळी देवापुढे एक पितळेच्या किंवा मातीच्या पात्रात 2-3 कापुराच्या वडा आणि 2 अखंड लवंगा जाळा. त्याचा धूर संपूर्ण घरात, विशेष घरातील कोपऱ्यामध्ये आणि मुख्य दरवाजासमोर दाखवा. यामुळे धुरामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि त्या कपटी स्त्रीच्या वावरण्यामुळे निर्माण झालेला वस्तुदोष तत्काळ नष्ट होतो. घरात लक्ष्मीचा वास सुरू होतो. 5 ऑगस्टच्या सकाळी उठून स्वच्छ स्नान करा. मारुती रायाच्या फोटोसमोर किंवा मंदिरात जाऊन 3 वेळा हनुमान चालीसा पठण करा. त्याच्यामुळे घरातील मुख्य प्रवेशद्वार आणि दोन्ही बाजूला स्वास्तिक आणि मध्यभागी काढा. मारुती रायाचे हे सुरक्षा कवच तुमच्या घराचे रक्षण करण. त्यानंतर ती विषारी स्त्री कितीही वाईट विचाराची असो तरी देवापुढे तिचं काहीही चालू शकत नाही. वाईट नजर, वाईट विचार घराच्या उंबरठ्या बाहेरच राहतील. जर तुम्हाला वाटत असेल की 5 ऑगस्टच्या ती स्त्री तुमच्यावर किंवा तुमच्या मुलांवर थेट वाईट प्रभाव टाकेल, 5 ऑगस्ट दिवशी शनी मंदिरात किंवा मारुती रायाच्या मंदिरात जाऊन देवाच्या चरणी स्पर्श केलेला सिद्ध काळा धागा स्वतःच्या हातात किंवा मुलांच्या उजव्या हातात, मनगटावर किंवा हातात बांधा. परिणाम, राहू आणि शनीचा दुष्परिणाम
आणि त्या रात्रीची काळी नजर तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही. घरात पोछा मारताना पाण्याच्या बादलीत एक मूठ मीठ टाका. ह्या पाण्याने संपूर्ण घर स्वच्छ पुसून घ्या. यातील सर्व नकारात्मक गायब होतील. कन्या राशीच्या जातकांनो, हे 5 उपाय दिवसाला सोपे वाटेल, पण ग्रहाच्या स्थितीनुसार हे अचूक उपाय भयंकर शक्तिशाली करा. जर तुम्ही 5 ऑगस्टला हे उपाय केले तर त्या विषारी स्त्रीच्या आयुष्यातून स्वतःहून पळून जाईल आणि तिने रचलेला कट तिच्यावर उलटेल. आता या व्हिडिओच्या शेवट आणि अत्यंत महत्त्वाच्या भागात आपण पाहणार आहोत की या व्हिडिओचा समारोप आणि त्या स्त्रीला थेट इशारा. वळूया शेवटच्या भागाकडे. कन्या राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आज ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये 5 ऑगस्टला ग्रहाची भयानक स्थिती, तुमच्या पाठीमागे चाललेले ते विषारी स्त्रीचं कटकार असतात, त्यामुळे वाचण्याचे महाउपाय सविस्तर पाहिले आहे. शेवटी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगन, सत्य आणि धर्माच्या नेहमीच विजय होतो. शत्रूने कितीही कपट जाळं विणलं तरी ईश्वर शक्ती आणि तुमचा प्रामाणिकपणा त्याच्या पुढे सर्व कट कारस्थान धुळीत मिळवेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, 5 ऑगस्ट येण्यापूर्वी स्वतःचे मन खंबीर करा. त्या कपटी स्त्रीच्या गोड गोड बोलण्याला भुलून जाऊ नका. घरातील आनंदाला टोलवू नका. आज ठरवा, जे लोक तुमच्या पाठीमागे विष कालवतात त्यांना तुमच्या आयुष्यातून हद्दपार करायची वेळ आली आहे. जर तुम्हाला वाटत असेल आजच्या या माहितीमुळे तुमच्या किंवा तुमच्या आप्ताचे आयुष्य वाचू शकतं, तर हा व्हिडिओ तुमच्या कन्या राशीच्या प्रत्येक मित्र, नातेवाईक आणि ओळखीच्या माणसापर्यंत आत्ता शेअर करा. कारण तुमची एक शेअर करण्याची क्रिया कोणाचं तरी हस्तखेळतं घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकतं. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय महाकाल, गुरुदेव दत्त असं लिहिलं अजिबात विसरू नका. देवाची कृपा आणि आशीर्वाद तुमच्यावर कायम राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. राशी भविष्यामधील ग्रह दोष आणि यशाचं महत्त्व सावध करणाऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला तर मंडळी, भेटू अशाच एखाद्या रहस्यमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय सर्वांना.